गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सुपर एक्सलन्स अकॅडमीमध्ये सर स्वागत आहे। आपण लेक्चर नंबर 7 मध्ये जे आपल्याला स्ट्रक्चर्स ऑफ ओहूल घ्यायचं होतं त्याचे जे बेसिक कन्सेप्ट किंवा त्याची बेसिक इन्फॉर्मेशन्स आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली होती। आज आपण लेक्चर नंबर 8 मध्ये काय पाहणार आहोत तर स्ट्रक्चर ऑफ ओहूल। या ठिकाणी आपल्याला डायग्राम्स आपल्या बोर्ड समोर या ठिकाणी दिलेली आहे। तर लक्षात ठेवा की ओहूलचं जे मेन इन्फॉर्मेशन्स आपल्याला ह्या पॉइंट्स मध्ये घ्यायची, तर सर्वात प्रथम आपल्याला कळालं पाहिजे की ओहूल हे नेमकं काय आहे। आपण आतापर्यंत याच्याविषयी बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की ओहूल हा नेमकं कुठं प्रेझेंट असतो, तर याच्याविषयी आपण सहजरित्या सांगू शकतो की ओहूल्स आर प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी म्हणत असतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की हे जे ओहूल्स आहे, आपल्याला एका गोष्टीची इच्छुक या ठिकाणी असला की नेमकं फ्रूट्स आणि जे काही सीड्स वगैरे आहेत जे की आफ्टर फर्टिलायझेशन फलनाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण फ्रूट्स तयार झालेलं पाहत असतो किंवा सीड्स तयार झालेली पाहत असतो, याची जी निर्मिती आहे याची निर्मिती करणारा जो मेन घटक आहे ते म्हणजेच ओहूल्स आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जे ओहूल्स आहे आफ्टर फर्टिलायझेशन ह्या ओहूल्सच रूपांतर कशामध्ये होत असतं, सीड्स मध्ये होत असतं, आणि जे फ्रूट्स वगैरे आहे तर ओव्हरीचं रूपांतर हे फ्रूट्स मध्ये होत असते। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की जे आपल्याला एनाट्रोपस ओहूल्स या ठिकाणी दिलेला आहे, तर सर्वात प्रथम एनाट्रोपस ओहूल्स आपण कशाला म्हणत असतो तर ओहूल इन विच द मायक्रोपाइल इज डायरेक्टेड टुवर्ड्स द फ्युनिकल इज कॉल्ड ॲज द ओहूल्स। तर या ठिकाणी आपण पॉइंट मध्ये सुद्धा नोट आउट करू शकतो। लक्षात ठेवा काय सांगितलंय की द ओहूल in which the micropyle directed towards the ovule in which micropyle is directed towards the funicle, directed towards the funicle is called anatropous ovule, is called anatropous ovule। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की सर्वात प्रथम आपल्याला ही डेफिनेशन्स अगोदर समजण्याच्या अगोदर नेमकं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की जे दिलेलं ओहूलचं स्ट्रक्चर्स आहे, आलं लक्षात, हे एनाट्रोपस ओहूलचं स्ट्रक्चर आहे। तर सर्वात प्रथम या ठिकाणी लक्षात ठेवा की जो आपण एना हा जो शब्द वापरत असतो याचा ॲक्च्युअली अर्थ आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, बॅकवर्ड किंवा अप घेत असतो, आलं लक्षात। तर विद्यार्थी मित्रांनो ह्या एनाट्रोपस ओहूलाच दुसरा जो शब्द आपण या ठिकाणी वापरलेला आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इन्व्हर्टेड ओहूल सुद्धा म्हणत असतो। हे ओहूल्स आपल्याला या पद्धतीने याचं स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे। मग अशा प्रकारच्या इन्व्हर्टेड ओहूलला किंवा एनाट्रोपस ओहूलची ज्यावेळेस आपण डेफिनेशन्स मांडत असतो तर डेफिनेशन्स मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की द ओहूल इन विच द मायक्रोपाइल इज डायरेक्टेड टुवर्ड्स द फ्युनिकल म्हणलेलं आहे, आलं लक्षात। या ठिकाणी जे एंट्री आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे जो की मायक्रोपाइलचा पॉइंट आहे आणि याच्या बाजूला द स्टॉक ऑफ द ओहूल्स आहे ज्याला आपण फ्युनिकल्स वगैरे म्हणत असतो। ह्याचं दोघांचं बी डायरेक्शन एका साईडला आपल्याला दिसून येत असेल तर अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला किंवा ओहूलच्या अशा प्रकारच्या स्ट्रक्चरलाच आपण या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, एनाट्रोपस ओहूल कन्सिडर केलेला आहे। एनाट्रोपस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इन्व्हर्टेड ओहूल्स म्हणलेला आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगितली होती की आफ्टर फर्टिलायझेशन फलनाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर याच ओहूलचं रूपांतर पुढे चलून सीड मध्ये होत असते। जो ओहूल ऑलरेडी कुठे प्रेझेंट असतो, दे आर प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी, आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर त्याच ओव्हरीचं रूपांतर पुढे चलून कुठे होत चाललंय तर फ्रूट्स मध्ये वगैरे होत असते। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपण अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये आढळून येणारे जे ओहूल्स बघत असतो, या जर ओहूलचा आपण विचार केला तर नियर अबाउट विद्यार्थी मित्रांनो 82% जे ओहूल्स आहेत हे 82% ओहूल्स आपल्याला
इन्व्हर्टेड टाइप ऑफ ओहुल्स आढळून येतील किंवा त्याला आपण अॅनाट्रॉपस ओहुल्स म्हणत असतो. लक्षात असू द्या की आपण कोणत्या प्लांटचा विचार करालोत की अँजिओस्पर्मिक प्लांटचा विचार करालोत. अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये मॅक्झिमम कंडिशन मध्ये जेवढे आपल्याला ओहुल्स आढळून येत असतात त्याच्या पैकी आपण पर्सेंटेजचा जर विचार केला तर नियर अबाउट 82% जे ओहुल्स आपल्याला आढळून येत असतात ते ओहुल्स मात्र अॅनाट्रॉपस ओहुल असतात किंवा त्याला आपण इन्व्हर्टेड ओहुल्स म्हणत असतो. मग आता हे जे ओहुल्स आहे ह्या ओहुल्स मध्ये आपल्याला डिफरंट पार्ट्स दाखवलेले आहेत. व्हेरियस पार्ट्स आर प्रेझेंट इन द ओहुल्स. त्या प्रत्येक पार्ट्स विषयी आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन्स वगैरे घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपण याचे फ्युनिकल्स वगैरे असेल, मायक्रोपाइल्स वगैरे असेल, एक काय आहे, सिनर्जी सेल्स काय आहेत, एम्ब्रिओ काय आहे, इंटिग्युमेंट्स कशाला म्हणतो आपण, अँटीपोडल कशाला म्हणत असतो, न्यूसिलस काय आहे, चलाजा काय किंवा सेकंडरी न्यूक्लियस काय, दीज आर कॉल्ड ॲज द पार्ट्स ऑफ द ओहुल्स म्हणलेला आहे. त्या प्रत्येक पार्ट्स विषयी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्हेरियस पार्ट्स ऑफ ओहुल्स बघायचा आहे. द व्हेरियस पार्ट्स ऑफ ओहुल. ह्या व्हेरियस पार्ट्स ऑफ ओहुल्स मध्ये सुरुवातीचा जो पार्ट्स वगैरे आहे तो फर्स्ट पार्ट्स आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फ्युनिकलचा जो काही पार्ट्स वगैरे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून दाखवलेला या ठिकाणी जो फ्युनिकलचा पार्ट्स वगैरे दाखवलेला आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला या पार्ट्स विषयी सुद्धा माहिती देणं गरजेचं आहे. त्याची डेफिनेशन सुद्धा आपल्याला करता येणं फार गरजेचं असते. मग आता फ्युनिकल्स आपण कशाला म्हणत असतो, द स्टॉक ऑफ द ओहुल. आलं लक्षात. जसं उदाहरणार्थामध्ये आपण कुठलं बी रोजचं फ्लावर वगैरे घेतला असेल तर रोजच्या फ्लावरला आपण असं पकडतो का, तर त्या देठाला पकडत असतो. मग ते देठासारखाच भाग जे आपल्याला ह्या ओहुल्स मध्ये आढळून येत असतो ज्याला आपण स्टॉक ऑफ द ओहुल्स म्हणत चाललो आपण. ठीक आहे. तर त्या स्टॉक ऑफ द ओहुललाच या ठिकाणी काय कन्सिडर करण्यात आलेलं आहे, फ्युनिकल कन्सिडर करण्यात आलेला आहे. मग याची डेफिनेशन्स आपण या ठिकाणी मांडू शकतो. लक्षात ठेवा, the stalk of ohul is called as funicle किंवा ह्या फ्युनिकललाच दुसरा एक शब्द आपण वापरू शकतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्युनिकुलस म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की हे जे ओहुल आहे, ओहुल इज अटॅच्ड टू द प्लासेंटा बाय द फ्युनिकल्स म्हणलेला आहे. ह्या फ्युनिकलचा महत्वाचा रोल काय आहे, कारण आपण या ठिकाणी ओहुल जे बघालोत याच्या वरच्या साईडनं काय प्रेझेंट असेल किंवा बाहेरच्या साईडनं काय प्रेझेंट असेल, ओरी असेल. ओरीचा जो पार्ट आहे जे की प्लासेंटा वगैरे आहे त्या प्लासेंटाला हे जे ओहुल जे अटॅच वगैरे आहे ह्या ओहुलला ओरीच्या प्लासेंटाला अटॅच करण्यासाठी ओहुलचा महत्वपूर्ण पार्ट म्हणजेच कोण आहे, फ्युनिकल आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दीज फ्युनिकल्स ओहुल्स आर अटॅच्ड टू द ओहरी म्हणलेला आहे. हे याचा मेन फंक्शन्स वगैरे आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर केलेली आहे की जे काही प्लासेंटा वगैरे असेल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ह्या प्लासेंटाच्या साह्यानंच ओहुल आणि ओरी एकमेकाला अटॅच झालेत, परंतु अटॅच करणारा पॉइंट म्हणजेच काय, तर फ्युनिकलचा पॉइंट्स वगैरे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी लक्षात घ्या की प्लासेंटा हे काय आहे, तर प्लासेंटा इज अ फर्टाईल टिश्यू इन द ओव्हरी म्हणलेला आहे. प्लासेंटाला आपण या ठिकाणी काय कन्सिडर करू शकतो, तर हे प्लासेंटा काय आहे, इट इज द फर्टाईल टिश्यू इन द ओहरी म्हणलेला आहे. ओहरीच्या आतमध्ये असलेल्या कोणत्या प्रकारच्या ह्या टिश्यू आहेत, तर हे महत्वाची गोष्ट आहे. तर ह्याला आपण फर्टाईल टिश्यू म्हणलेला आहे. व्हाय इट इज कॉल्ड ॲज द फर्टाईल टिश्यू, ह्याला आपण प्लासेंटामध्ये प्रेझेंट असलेल्या टिश्यूला फर्टाईल टिश्यूज का म्हणलेला असेल, कारण या टिश्यू पुढे चलून कशामध्ये भाग घ्यायल्यात, रिप्रोडक्शन्स मध्ये भाग घेत असतात. त्यांच्यापासून फर्टिलायझेशनची प्रोसेस घडत असते. दॅट्स वाय दीज टिश्यूज आर कॉल्ड ॲज द फर्टाईल टिश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो याच्यामध्ये आपल्याला पॉइंट्स बघायचा आहे, आलं लक्षात, तो पॉइंट या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द हिलम.
सेकंड पॉइंट या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे हिलम. आता विद्यार्थी मित्रांनो, हिलम विषयी आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल तर लक्षात घ्या, द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकल टू द बॉडी ऑफ द ओहुल्स. काय म्हणलं या ठिकाणी, द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकल्स म्हणलेला आहे. आलं लक्षात, टू द बॉडी ऑफ ओहुल, ह्या ओहुलच्या बॉडीला जे फ्युनिकल ज्या ठिकाणी अटॅचमेंट झालेला असेल तो जो मुख्य पॉइंट आहे त्या मुख्य पॉइंटलाच आपण या ठिकाणी काय कन्सिडर करालो तर हिलम असं कन्सिडर करालो. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे हिलम विषयी आपण माहिती घेतल्याच्या नंतर जो मेन पार्ट आहे या ओहुल्स मध्ये आपल्याला आढळून येत असतो, जो की हा या ठिकाणी आपल्याला जो सेंट्रल पार्ट दाखवलेला आहे, या सेंट्रल पार्ट्सला या ठिकाणी आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट इज कॉल्ड ॲज दी न्यूसिलस. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर ऑफ ओहुल्स मध्ये आढळून येणारे जे काही पॉइंट्स वगैरे आहेत त्या पॉइंटची आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन्स घेत आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंटमध्ये आपण फ्युनिकलची इन्फॉर्मेशन घेतली. सेकंड पॉइंट्समध्ये आपण त्यामध्ये जे काही प्लासेंटा वगैरे आहे, प्लासेंटामध्ये फर्टाईल टिश्यूज विषयी थोडंसं माहितीचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर हिलम विषयी, हिलमच्या नंतरचा जो पॉइंट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द न्यूसिलस. आता न्यूसिलस मध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवा की इट इज द सेंट्रल मेजर पार्ट ऑफ दी ओहुल्स म्हणलेला आहे. आलं लक्षात, या पॉइंटला काय म्हणलेलं आहे की न्यूसिलस हे काय आहे, इट इज द सेंट्रल, मध्यभागी असल्याच्या कारणास्तव त्याला आपण सेंट्रल्स म्हणलेलं आहे. प्रमुख पार्ट आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द मेजर पार्ट्स म्हणलेला आहे. कशाचा मेजर पार्ट आहे तर ओहुलच्या बॉडीच्या आतमध्ये आहे, म्हणून त्याला आपण इट इज द सेंट्रल मेजर पार्ट ऑफ दी ओहुल्स असं कन्सिडर केलेलं आहे. इट इज मेडअप ऑफ द डिप्लॉइड पॅरेनकायमॅटस टिश्यू. जर समजा आपण या पूर्ण पार्टचा जर विचार केला या ठिकाणी तर हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय कन्सिडर केलं, इट इज कॉल्ड ॲज द डिप्लॉइड पार्ट्स कन्सिडर केलेला आहे. 2n नंबर याच्यामध्ये आपल्याला क्रोमोझोमची संख्या वगैरे आढळून येत असते आणि हा जो पार्ट आहे हे कोणत्या प्रकारच्या सेल्स किंवा या ठिकाणी टिश्यू आपल्याला आढळून येत असतात तर त्या टिश्यू विषयी सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर या ठिकाणी पॅरेनकायमॅटस सेल्स किंवा टिश्यूज आपल्याला आढळून येत असतात. ठीक आहे. तर न्यूसिलस विषयी आपल्याला काय सांगता येईल मग, न्यूसिलस काय आहे तर इट इज द सेंट्रल मेजर पार्ट ऑफ दी ओहुल्स आहे. हा मेजर पार्ट्स ऍक्च्युली कोणत्या कंडिशन्समध्ये आपल्याला आढळून येत असतो, डिप्लॉइड कंडिशन्समध्ये आढळून येत असते. लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणत्या पेशी किंवा कोणत्या टिश्यू पासून याची निर्मिती झाली तर इट इज मेडअप ऑफ दी पॅरेनकायमॅटस टिश्यूज म्हणलेला आहे. ओके. देन न्यूसिलस. आता या न्यूसिलसचा मेन रोल ह्या पूर्ण ओहुलच्या बॉडीसाठी काय असेल, ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळणं फार गरजेची आहे. तर न्यूसिलस काय करायले, इट प्रोव्हाइड्स द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे एम्ब्रिओचं स्ट्रक्चर ह्या ओहुलच्या आतमध्ये जे आपल्याला दिसून येत चाललंय, ज्या एम्ब्रिओ पासूनच पुढे चलून फिमेल गॅमेटोफाइटची निर्मिती वगैरे होत असते. मग कुठल्याही प्रकारच्या फिमेल गॅमेटोफाइटच्या स्ट्रक्चरला जर निर्माण वगैरे व्हायचं असेल तर त्याला पोषक आहाराची आवश्यकता असते. आलं लक्षात. चांगल्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. ते जे नरिशमेंट आहे, ते जे न्यूट्रिएंट्स आहे, ह्या एम्ब्रिओ सेकला नरिशमेंट किंवा न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याचं काम मात्र हे कोण करत असते, न्यूसिलस करत असते. हे न्यूसिलसचं एक इम्पॉर्टंट असलेलं फंक्शन सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे चलाजा. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जो नेक्स्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे दॅट नेक्स्ट पॉइंट इज कॉल्ड ॲज द चलाजा. आता हा जो चलाजाचा पॉइंट आहे, ठीक आहे, तर हे इन्व्हर्टेड ओव्हल आहे. इन्व्हर्टेड ओव्हल म्हणल्याच्या नंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या साईटला आपण अपेक्स असं कन्सिडर करू शकतो आणि हा जो साईट आहे ओव्हलचा तर या साईटला आपण बेस असं या ठिकाणी कन्सिडर करत असतो. या दोन गोष्टीच्या आधारावरच या ठिकाणी जो आपल्याला या ठिकाणी चलाजाचा जो पॉइंट दाखवलेला आहे तुम्हाला डायग्राम मध्ये बी दिसून येत असेल किंवा डायग्राम मध्ये आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर चलाजा नेमका आपण कशाला म्हणत असतो, द बेसल सॉलन पार्ट ऑफ द न्यूसिलस. लक्षात ठेवा या ठिकाणी काय सांगितलंय, द बेसल सॉलन
पार्ट ऑफ दी न्यूसिलस म्हणलेला आहे, कारण न्यूसिलसचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. न्यूसिलसचा जो बेसचा पार्ट आहे त्या ठिकाणी थोडंसं फुगीर अवस्थेमध्ये स्वेलिंग कंडिशन्समध्ये जो पार्ट आपल्याला आढळून येत असतो दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज द चलाजा वगैरे म्हणत असतो. हा जो चलाजा आहे हे चलाजा फ्रॉम विच इंटिग्युमेंट्स, बघा इकडे, फ्रॉम विच इंटिग्युमेंट्स अरायजेस, या चलाजाची जी निर्मिती होत चालली हे कुठून निर्माण होत चालले तर हे जे इंटिग्युमेंट्स आहेत, आलं लक्षात, इंटिग्युमेंट्स पासूनच या चलाजाची निर्मिती होत असते. म्हणून चलाजाविषयी आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्येच काय सांगता येईल की द बेसल सॉलन पार्ट ऑफ द न्यूसिलस फ्रॉम विच, या ठिकाणी लक्षात ठेवा, फ्रॉम विच इंटिग्युमेंट्स इज अरायजेस, ह्या चलाजाच्याच मुख्यत्वपूर्ण पॉइंटमधूनच हे काय होत असते, पुढे चलून इंटिग्युमेंट्सची निर्मिती वगैरे होत असते. आलं लक्षात. पण अशा प्रकारच्या पार्टला या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, चलाजा असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथपर्यंत याला व्यवस्थित अजून तुम्हाला समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो की स्ट्रक्चर ऑफ ओहुल्समध्ये आपण आतापर्यंत कोणकोणते पॉईंट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. मायक्रोपॉईलचा पॉईंट आपण बघितला, फ्युनिकलचा पॉईंट आपण बघितला, त्याच्यानंतर न्यूसिलस विषयी व्यवस्थित माहिती आपण घेतलेली आहे आणि जो लास्टचा पार्ट या ठिकाणी आपण घेतला तो म्हणजेच चलाजा आहे. चलाजाच्या नंतरचा जो काही पॉईंट आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत तो म्हणजेच इंटिग्युमेंट्स, कारण आपण आताच या चलाजामध्ये शिकलं की चलाजाच्या जो की न्यूसिलसचा बेसल पार्ट आहे याच्यापासूनच पुढे चलून कशाची निर्मिती होत चालली, इंटिग्युमेंट्सची निर्मिती वगैरे होत असते. त्याच्यानंतर जो काही इंटिग्युमेंट्स आहे तर सर्वात प्रथम आपल्याला बेसिक इंटिग्युमेंट्सची कळणं गरजेचं आहे की ॲक्च्युली हा इंटिग्युमेंट्स नेमकं काय असतो. तर आफ्टर फर्टिलायझेशन, ज्यावेळेस एखाद्या प्लांट्समध्ये फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर हा जो इंटिग्युमेंट्स आहे ज्याची निर्मिती चलाजा या पार्ट्सपासून वगैरे होत असते, तर हा पुढे चलूनच नेमकं काय तयार करत असतो. तर ह्या इंटिग्युमेंट्सपासून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी की काय तयार होत चाललंय, सीड कोटची निर्मिती होत असते. आलं लक्षात. ते सीडच्या वर जे काही आवरण तयार वगैरे होत असते ज्याला आपण सीड कोट म्हणत असतो, परंतु ही जे सीड कोट तयार होत चाले इंटिग्युमेंट्स पासून केव्हा तयार होत चाले, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आफ्टर फर्टिलायझेशन. बिफोर फर्टिलायझेशनच नाही तर आफ्टर फर्टिलायझेशनच ह्या इंटिग्युमेंट इज कन्व्हर्टेड इनटू द सीड कोट होत असते. ठीक आहे. त्यानंतर द न्यूसिलस इज प्रोटेक्टेड बाय द टू मल्टीसेल्युलर कव्हरिंग्स म्हणलेला आहे. आता हा जो न्यूसिलसचा पार्ट तुम्हाला पूर्णतः डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, ह्या पूर्ण न्यूसिलसलाच, कारण लक्षात ठेवा न्यूसिलस काय करायला आहे तर ह्या एम्ब्रियो सॅकला प्रोटेक्ट करायला आहे, म्हणजेच एम्ब्रियो सॅकला नरिशमेंट देण्याचं काम करायला आहे. मग कोणता ना कोणता तरी पार्ट ह्या पूर्ण ओहुलमध्ये असा असायला पाहिजे की तो न्यूसिलसला सुद्धा प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे संपूर्ण ओहुलचं व्यवस्थित प्रोटेक्शन होईल आणि हाच ओहुल पुढे चलून आफ्टर फर्टिलायझेशन नंतर सीड मध्ये कन्वर्ट होत असते. ठीक आहे. म्हणून ह्या न्यूसिलसला प्रोटेक्ट करणारा जो पार्ट आहे तो म्हणजेच इंटिग्युमेंट्स आहे. मग हा इंटिग्युमेंट्स नेमकं कशापासून तयार झालेला आहे. ठीक आहे. तर हे काय ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर टू मल्टी सेल्युलर कव्हरिंग्स म्हणलेलं आहे. या ठिकाणी महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, काय सांगितलं आपल्याला, टू मल्टी सेल्युलर कव्हरिंग्स म्हणलेलं आहे. डायग्राम मध्ये आपण दाखवल्याप्रमाणे जे आपण स्ट्रक्चर्स बघालो या ठिकाणी ओहुलचं ते अँजिओस्पर्मिक ओहुल आहे. ह्या अँजिओस्पर्मिक ओहुल्स मध्ये आपण इंटिग्युमेंट्स बघितले तर आपल्याला सिंगल इंटिग्युमेंट्स या ठिकाणी आढळून येणार नाही, कारण दोन दोन कव्हरिंग या ठिकाणी प्रेझेंट आहेत आणि मल्टी सेल्युलर्स आहे. मल्टी सेल्युलर कशाला म्हणत असतो आपण, जे की मोर दॅन 2 सेल्स असेल, त्याची निर्मिती 2 पेक्षाही जास्त पेशीपासून झालेली असेल, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला किंवा सेल्सला आपण काय म्हणत असतो, मल्टी सेल्युलर्स म्हणत असतो. मग हे मल्टीसेल्युलर जे कव्हरिंग आहे, जे कव्हर कुणाला केल्या चाले, न्यूसिलसला कव्हर केल्या चाले, एक प्रोटेक्शन देण्याचं काम केल्या चाले, कोण, त्या पार्ट्सलाच आपण काय नाव दिलं, इंटिग्युमेंट्स नाव दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर
जे महत्वाची गोष्ट या ठिकाणी दुसरी लक्षात ठेवा की अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे ओहुल्स आपल्याला आढळून येत असतात किंवा त्या ओहुलमध्ये जे इंटिग्युमेंट्स आपल्याला आढळून येत असतो, हा इंटिग्युमेंट्स दोन कव्हरिंग पासून बनलेला असतो. म्हणून अशा प्रकारच्या अँजिओस्पर्मिक ओहुलला एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द बायटेग्मिक ओहुल म्हणत असतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बाय या शब्दाचा अर्थच या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, टू घेऊ शकतो. कशासाठी हा शब्द या ठिकाणी वापरला, इंटिग्युमेंटसाठी. का वापरला असावा बरं, कारण टू कव्हरिंग्स आहेत म्हणून अशा प्रकारच्या इंटिग्युमेंट्सला आपण काय नाव दिलं, बायटेग्मिक. जर समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या प्लांट्समध्ये जर सिंगल इंटिग्युमेंट्स असेल म्हणजे सिंगल कव्हरिंग असेल त्याला आपण युनिटेग्मिक म्हणत असतो. आलं लक्षात. जर एकच कव्हरिंग असेल काही प्लांटमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज द युनिटेग्मिक ओल्स म्हणत असतो. आणि काही ठिकाणी समजा ह्या कव्हरिंग अब्सेंट असतील तर त्याला आपण ॲटेग्मिक ओहुल्स वगैरे म्हणत असतो. तर हे अशा प्रकारचं इंटिग्युमेंटचं या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता मायक्रोपॉइलचा पॉइंट. ठीक आहे. तर पुढचा जो नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो आहे मायक्रोपॉइल. तर मायक्रोपॉइल विषयी या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, मायक्रोपाईल लक्षात ठेवा. तुम्हाला मी आता सांगितलं होतं की आपण जे स्ट्रक्चर ऑफ ओहुल पाहत आहोत ह्या स्ट्रक्चर ऑफ ओहुल्समध्ये हे इन्व्हर्टेड टाईप ऑफ ओहुल्स आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला हे पाहत असताना कन्फ्युजन होतं आहे की सरनं अशा प्रकारची डायग्राम काढलेली आहे, मग याचा बेस कुणीकडे आहे, अपेक्स कुणीकडे आहे, हे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण होत असते. ते तुमचं जे कन्फ्युजन्स आहे या ठिकाणी व्हिडिओमध्येच मी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे इन्व्हर्टेड टाईप ऑफ ओहुल जे उलट्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे याचा अपेक्सचा पार्ट हा खालचा पार्ट आहे आणि जो या ठिकाणी वरच्या साईडने जो तुम्हाला पार्ट दाखवला आहे तो म्हणजे ऍक्च्युली बेसचा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रोपाईल मध्ये आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा द स्मॉल ओपनिंग इन द इंटिग्युमेंट्स ॲट द अपेक्स ऑफ मायक्रोपाईल्स म्हणलेला आहे. बघा इकडे स्मॉल ओपनिंग या ठिकाणची तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. हा जो पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. आलं लक्षात. हा पार्ट काय, छोटीशी ओपनिंग आहे. साईड कोणती या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायची, अपेक्सी साईट आहे. आणि ही जी ओपनिंग आहे ह्या पूर्ण ओहुल्समध्ये ही ओपनिंग कुठून निर्माण होत चालली, तर इंटिग्युमेंटच्या आतमधून व्हाली, अपेक्स साईट न व्हाली आणि एक छोटीशी ओपनिंग आहे. दॅट काइंड ऑफ स्मॉल ओपनिंग इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल्स म्हणायचं. म्हणून मायक्रोपाईलच्या डेफिनेशन्समध्ये आपण त्या डेफिनेशनला कशा पद्धतीने मांडू शकतो, तर लक्षात ठेवा स्मॉल ओपनिंग इन द इंटिग्युमेंट्स ॲट द अपेक्स ऑफ द ओहुल्स म्हणलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा स्मॉल ओपनिंग इन द इंटिग्युमेंट्स in the integuments at the apex, the small opening in the integuments at the apex of ohule is called as the micropiles म्हणत असतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या मायक्रोपाईल्सचा मेन रोल काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, इट गिव्स द एंट्री ऑफ पॉलन ट्यूब ऑफ द मेल गॅमेटोफाइट. ज्यावेळेस फर्टिलायझेशनची प्रक्रिया घडत असते, मेल गॅमेटोफाइटचं जे काही स्ट्रक्चर्स असेल किंवा जे मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर्स वगैरे असेल, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होत असेल तर फर्टिलायझेशन होत असताना, कारण ओहुल हा कायचा पार्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट आहे, मग मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर किंवा मेल पॉलन ट्यूब जे आहे, हे पॉलन ट्यूब ज्यावेळेस फर्टिलायझेशन होत असेल तर त्या पॉलन ट्यूबला एक प्रकारचा रस्ता देण्याचं काम, आलं लक्षात, एक प्रकारची ओपनिंग देण्याचं काम करणारा जो मेन पार्ट ह्या ओहुल्समध्ये आपल्याला आढळून येत असतो, दॅट मेन पार्ट इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल्स म्हणलेला आहे. ठीक आहे. म्हणून मायक्रोपाईल काय करू शकतात, इट गिव्स द एंट्री ऑफ अ पॉलन ट्यूब्स म्हणलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, इट गिव्स द एंट्री ऑफ pollen tube
ऑफ मेल गॅमेटोफाईट म्हणलेलं आहे. ऑफ मेल गॅमेटोफाईट म्हणलेलं आहे. हे याचा अत्यंत महत्त्वाचा रोल्स वगैरे आहे. त्याच्यानंतर इट अलोज द एंट्री ऑफ वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन्स ऑफ सीड्स म्हणलेलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं फंक्शन या ठिकाणी काय झालेलं आहे की जे सीड आहे, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट, कारण आफ्टर फर्टिलायझेशन याच ओहूलचं रूपांतर कुठं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इट इज कन्वर्टेड इन टू द सीड. मग त्या सीडला ज्यावेळेस आपण एखाद्या सॉइल्समध्ये जर्मिनेट करत असतो, रुजवत असताना व्यवस्थित प्रमाणामध्ये जर रुजल्याच्या नंतर त्याला ज्या पाण्याची आवश्यकता असते, मग ते पाणी सुद्धा आतमध्ये येण्याची आवश्यकता असते, त्या वॉटरला सुद्धा व्यवस्थित प्रमाणामध्ये एंट्री देण्याचं काम किंवा ड्युरिंग द जर्मिनेशन टाइम, आलं लक्षात, त्यावेळेस त्या वॉटरला सुद्धा एक परवानगी देण्याचं काम सुद्धा हे कोणता पार्ट करत असतो ओहूलचा, तर हा पार्ट म्हणजेच मायक्रोपाईलचा पार्ट असते. म्हणून इट अलोज द एंट्री ऑफ, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की इट अलोज द एंट्री ऑफ वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड, ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड. तर हा महत्त्वपूर्ण याचा या ठिकाणी आपल्याला रोल्स वगैरे सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जे मेन स्ट्रक्चर्स आपल्याला याच्यामध्ये जे एम्ब्रिओ सॅकचा पार्ट दिलेला आहे, त्या एम्ब्रिओ सॅक विषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसे जसे आपण एक एक पॉईंट पाहिलेले आहेत तसं प्रत्येक पॉईंट विषयी तुम्हाला मी नोट्सच्या स्वरूपामध्ये बोर्डावर सविस्तर वगैरे लिहून दिलेला आहे. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूत की फिमेल गॅमेटोफाईट, ज्याला आपण एम्ब्रिओ सॅक वगैरे म्हणत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवा फिमेल गॅमेटोफाईटचा जो पुढचा पार्ट आहे आपला, फिमेल गॅमेटोफाईट किंवा याच फिमेल गॅमेटोफाईट्सला आपण एम्ब्रिओ सॅक सुद्धा कन्सिडर करत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एम्ब्रिओ सॅक. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जे ओहूलचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे, आता ह्या न्यूसिलसला जे आपण सेंट्रल मेजर पार्ट ऑफ द ओहूल म्हणलेलं होतं, त्याच्या आतमध्ये जे एम्ब्रिओ सॅक आहे, हेच एम्ब्रिओ सॅक पुढे चलून फिमेल गॅमेटोफाईटचं स्ट्रक्चर तयार करणार आहे, जेणेकरून की या व्हिडिओच्या नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरच चर्चा वगैरे करणार आहोत. तर हे जे एम्ब्रिओ सॅक आहे, ह्या एम्ब्रिओ सॅकलाच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेटोफाईट. जर आपण या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर ह्या स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला एकंदरीत 7 सेल्स आढळून येतील आणि 8 न्यूक्लियस आढळून येतील. कसं, तर या ठिकाणी आपण काउंटिंग करू शकतो की जे अपेक्स साईटला आपल्याला या ठिकाणी 3 जे सेल दाखवले आहेत 1, 2 and 3, जे मिडल एक सेल्स आहे याला आपण एकच सेल कन्सिडर करत वगैरे असतो, आणि जे बेस साईटला म्हणजे न्यूसिलसच्या जे बेस साईटला 3 सेल्स आपल्याला दाखवले येतात, ज्याला आपण अँटीपोडल सेल्स, आणि अपेक्स साईटला आपण एक सेल आणि 2 सिनर्जिड सेल्स, म्हणजे या ठिकाणच्या 3 सेल, या ठिकाणच्या 3 सेल, आणि मध्यभागी प्रेझेंट असलेली 2 इथं न्यूक्लियस आहेत, परंतु सेल मात्र कशी आहे, सिंगलच सेल आहे. मग 3 + 3 + 1 दॅट इज द 7 सेल स्ट्रक्चर आहे कुणाचं, एम्ब्रिओ सॅकचं. या ठिकाणी लक्षात ठेवा की एकूण या ठिकाणी सेल्स आपल्याला किती आढळून येतील, 7 सेल्स आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या 7 सेल्समध्ये आपण जर न्यूक्लियसला काउंटिंग केलं तर ह्या अँटीपोडल 3 सेल्समध्ये आपल्याला 3 न्यूक्लियस आढळून येतील. त्यानंतर अपेक्स साईटला प्रेझेंट असलेली मिडल जे एक सेल्स आहे, आणि जे लॅटरल जे 2 सिनर्जिड सेल्स आहेत, या 3 सेलमध्ये 3 न्यूक्लियस, आणि जे सेंट्रलला जे काही सेकंडरी न्यूक्लियस आहे या सेल्समध्ये मात्र आपल्याला 2 न्यूक्लियस आढळून येतात. म्हणजे या ठिकाणचे 3, या ठिकाणचे 3 आणि इथले 2, असे एकंदरीत या ठिकाणी आपल्याला जे न्यूक्लियस आहेत हे न्यूक्लियस किती आढळून येत असतात, तर 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण एम्ब्रिओ सॅकला या ठिकाणी कन्सिडर काय करू शकतो की इट इज द 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर्स कन्सिडर करू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, अ ग्रुप ऑफ 3 हेप्लॉइड सेल टुवर्ड्स ॲट दी मायक्रोपायलर एंड. आता या ठिकाणी मायक्रोपाईल एंड आहे, आलं लक्षात. ग्रुप ऑफ 3 सेल्स म्हणलेला आहे, 3 सेलचा या ठिकाणी समूह आहे, परंतु कुठं आहे, ॲट दी अपेक्स साईड्सला आहे. कोणत्या एंडला बाजूला आहे, तर मायक्रोपायलर एंडला बाजूला आहे. या 3 सेल्सला आपण कन्सिडर काय केलं की एक सेल्स कन्सिडर करत असतो, किंवा त्याला आपण
एग ॲपॅरेटस म्हणत असतो. ह्या एग ॲपॅरेटसमध्ये जे मिडल जे लार्जर सेल्स असते विद्यार्थी मित्रांनो, मध्यभागी त्या मिडल लार्जर सेल्सला आपण एग सेल असं कन्सिडर करत असतो. आणि जे दोन आजूबाजूच्या ज्याला आपण लॅटरल सेल्स कन्सिडर केलेला आहे त्या दोन लॅटरल सेल्सला मात्र या ठिकाणी सिनर्जिड सेल्स म्हणत असतो, ज्या सेल्स आपल्याला मायक्रोपायलर एंडला आढळून येत असतात. याच पद्धतीनं न्यूसिलसचा आपण बेसचा पार्ट जर बघितला तर या बेसच्या भागाला सुद्धा ग्रुप ऑफ 3 सेल्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत, परंतु या ग्रुप ऑफ 3 सेल्सला आपण अँटीपोडल सेल्स म्हणलेला आहे. लक्षात ठेवा, या अपेक्स साईटला किंवा मायक्रोपायलर एंडच्या साईडला प्रेझेंट असलेले जे 3 सेल्स आहेत, ह्या 3 सेल्स आपल्याला ज्याला आपण मिडल सेल्सला एक सेल आणि लॅटरल सेलला सिनर्जिड सेल्स म्हणलेलं होतं, या तिन्ही सेल्स आपल्याला कोणत्या अवस्थेमध्ये आढळून येतात? हेप्लॉइड कंडिशन्समध्ये आढळून येत असतात. आलं लक्षात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे ग्रुप ऑफ 3 हेप्लॉइड सेल्स आहेत त्या 3 हेप्लॉइड सेल्स कुठं आणि 2 सिनर्जिड सेल्स वगैरे असतील, या एक सेल आणि 2 लॅटरल सिनर्जिड सेल्स, ह्या तिन्ही सेल कोणत्या कंडिशनमध्ये आहेत? हेप्लॉइड सेल्समध्ये आहेत, ज्याला आपण संपूर्णरित्या एग ॲपॅरेटस नाव कन्सिडर केलं होतं. आता दुसऱ्या 3 सेल विषयी आपल्याला कन्सिडर करायचं आहे, ज्याला आपण अँटीपोडल सेल्स म्हणलेला आहे. आता ह्या अँटीपोडल सेल्स सुद्धा आपल्याला हेप्लॉइड कंडिशन्समध्येच आढळून येत असतात, परंतु अँटीपोडल सेल्स कुठं येतात? टुवर्ड्स दी चलाजल एंड्स, आणि एग ॲपॅरेटस टुवर्ड्स दी मायक्रोपायलर इयन कंडिशन्समध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सिंगल लार्ज सेंट्रल सेल कंटेन द 2 हेप्लॉइड पोलार न्यूक्लियाय. आता कोणत्या सेलविषयी आपल्याला बघायचं आहे की मिडल कंडिशन्समध्ये प्रेझेंट असलेली हे जे सिंगल सेल आहे, तर ह्या सिंगल सेल्समध्ये आपण हे जे 2 न्यूक्लियस दाखवलेले आहेत. लक्षात, एक सिंगल सेल आहे, थोडीशी ही सेल्स आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये आढळून येईल, परंतु ह्या सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहेत? तर 2 पोलार न्यूक्लियास आपल्याला आढळून येत असतात. आणि हे जे 2 पोलार न्यूक्लिया आहेत हे सुद्धा कोणत्या कंडिशन्समध्ये असतील? दे आर ऑल्सो प्रेझेंट इन अ हेप्लॉइड कंडिशन्स. आलं लक्षात, ते सुद्धा आपल्याला हेप्लॉइड कंडिशन्समध्येच वगैरे आढळून येत असतात. ठीक आहे. अशा प्रकारच्या या न्यूक्लियसला आपण किंवा काय म्हणत असतो? इट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी न्यूक्लियस म्हणायचं. आलं लक्षात, इट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी न्यूक्लियस. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्हाला मी स्टार्टिंगलाच काय सांगितलं होतं की आफ्टर फर्टिलायझेशन the ovule is converted into the seed and ovary is converted into the fruits. त्याच्यानंतर जर समजा फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर जे एग सेल्स आहे, ही एग सेलच आपल्याला पुढे चलून काय करत असते? इट गिव्स द डिप्लॉइड झायगॉट. लक्षात ठेवा, जे एग सेल्स आहे ही एग सेल्स कोणत्या एंडला आहे? टुवर्ड्स दी मायक्रोपायलर एंड्सला आहे. मग आफ्टर फर्टिलायझेशन फलनाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे मायक्रोपायलर साइट्सला प्रेझेंट असलेली जे मिडल सेल्स आहे, ही मिडल सेल्सची एक सेल, ह्या एक सेलपासूनच काय तयार होणार आहे? डिप्लॉइड झायगोटचं स्ट्रक्चर तयार होत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अँटीपोडल सेल्स आहेत टुवर्ड्स दी चलाजल एंड, हे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर हळूवारपणे काय होत असतात? डिजनरेट्स होत असतात. तर हे अशा पद्धतीनं काय असते की स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूलचा पार्ट वगैरे असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर डेव्हलपमेंट ऑफ दी फिमेल गॅमेटोफाइट्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण पार्टची माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला वारंवार आमच्या चॅनल्समधून जर प्राप्त वगैरे व्हायची असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनल्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून की प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत, तुमच्या मित्रापर्यंत व्यवस्थितपर्यंत त्याची माहिती देऊन या ठिकाणी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद. ओके.